भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य इतकं महान आहे, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्यांना मानलं जातं. त्याचप्रमाणे दिवा शहरामध्ये मोठ्या संख्येने बाबा आंबेडकर अनुयायी आहेत. त्यामुळे एक आंबेडकर अनुयायी म्हणून प्रत्येकाच्या मनात ती भावना असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळं या ठिकाणी उभं राहावं. मी देखील याच घटकातून आलेलो आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने तो प्रयत्न करत आहे. या संदर्भात आम्ही वारंवार प्रयत्न केलेले आहेत. सम्यक समता मंडळाचे अध्यक्ष अभिषेक जाधव आणि त्यांची टीम, या सर्व टीमने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वाहून म्हणून एक स्वाक्षरी मोहीम राबवली होती. हजारो संख्येने लोकांनी त्या ठिकाणी स्वाक्षरी केली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी केली. हे स्वाक्षरीचं पत्र सन्माननीय संसदीय लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही देऊन पुतळ्याची मागणी केली. त्यांनी देखील त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे मागच्याच मार्च महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा झाली. त्या सभेमध्ये देखील मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या संदर्भात मागणी केलेली आहे. आयुक्त साहेब असतील, महापौर मॅडम असतील यांच्याकडे मी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. सन्माननीय आमदार यांच्याकडे देखील मी मागणी केलेली आहे आणि सर्व नगरसेवकांनी या बाबतीत सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. खासदार साहेबांनी आम्हाला त्यावेळेला पत्र दिलं, त्यावेळेला आश्वासित केलेलं आहे आणि सन्माननीय खासदार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहेत. त्यांनी कल्याण शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 फुटाच्या चौथऱ्यावर 12 फूट भव्य दिव्य असं बाबासाहेबांचं पूर्णाकृती स्मारक तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कल्याण शहरामध्ये द प्रभाग समितीच्या समोर एक ज्ञान केंद्र उभा केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं पूर्ण जीवनपट त्या ठिकाणी दाखवलं जातं. त्याचप्रमाणे उल्हासनगर येथील सुभाष टेकडी आहे, त्या ठिकाणी देखील बाबासाहेबांचा जो अर्धाकृती पुतळा होता त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळ्याचं त्यांनी उभारणी केलेली आहे. ज्यावेळेला तो पुतळा उभा राहील त्यावेळेला दिवकरांना नक्कीच अभिमान वाटेल की अशा चांगल्या ठिकाणी हा पुतळा उभारलेला आहे आणि त्या पुतळा उभारल्यामुळे एक दिवा शहराच्या त्याच्यात मानाचा तुरा रोवला जाईल आणि प्रत्येक दिवावासियाला अभिमान वाटेल अशी वास्तू घडणार आहे. आणि त्याचप्रमाणे मडी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिवा शिल रोड या ठिकाणी एक बाबासाहेबांना साजेसं असं वास्तू आम्ही उभारणार. तसेच दिवा शहराचे शिवसेना शहर प्रमुख